नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व प्रिय प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींचं सर्वप्रथम आपल्या या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपच्या पहिल्या दिवशी मी सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. यामध्ये तुम्ही काही अनसीन आणि अनटोल्ड पाहणार आहात. सर्वप्रथम मी तुम्हाला 100 पेक्षा जास्त असणाऱ्या एआय टूल्सचा परिचय एकाच छताखाली देणार आहे. आणि जेमिनी एआय अल्ट्रा प्रो नाही तर अल्ट्रा, ज्यामध्ये फ्लो जे असतं त्याच्यामध्ये 25,000 क्रेडिट्स असतात, त्याचाही तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला परिचय देणार आहे. त्यानंतर एन्व्हायर्मेंटल एलिमेंट्स आणि त्यानंतर पीपीटी. परंतु या ठिकाणी आपण पायथ्यापासून शिखर सर करणार आहोत, त्यामुळे सर्वप्रथम आपण या ठिकाणी या पीपीटीचा या ठिकाणी वापर करणार आहोत. पीपीटीच्या साह्याने आपण काय तयार करणार आहोत ते सुरुवातीला सर्वप्रथम मी दाखवणार आहे. सपोज मानवी शरीराचा किंवा कोणत्याही अशा प्रकारचा इतिहास भूगोलाचाही टॉपिक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर त्या सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी या पहिल्या स्लाइडवर एक मानवी शरीर तुम्हाला दिसत असेल, बरोबर आहे. आता या ठिकाणी या ठिकाणी कोणत्याही इयत्तेचा तुम्हाला कोणताही टॉपिक जवळजवळ आकृतीचा, डायग्रामचा, विज्ञानाचा असेल खास करून, तर त्या ठिकाणी एक हायलायटर इफेक्ट म्हणून आपण या ठिकाणी तुम्हाला शिकवत आहोत. तर मी ज्यावेळेस हा जो माऊस आहे, माऊस ज्यावेळेस त्या अवयवाच्या वर जवळ जाईल तर त्यावेळेला ते जे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल. या ठिकाणी बघा, एकच मिनिट. पहिल्या स्लाइड पासून या ठिकाणी प्ले करतो. स्लाइड शो आणि फ्रॉम बिगिनिंग. ज्यावेळेस सपोज हा यातील मी हा माऊस फिरवत आहे, परंतु क्लिक न करता माऊस ज्यावरती ज्यावेळेस त्या ऑर्गनवरती जाईल, सपोज हा ब्रेन आहे, तर हा ब्रेन दिसणार आहे आणि ज्यावेळेस मी बाहेर काढेन तर त्यावेळेला तो हायलाइट निघून जाईल, बरोबर आहे. त्यानंतर सपोज या ठिकाणी हा लिव्हर आहे, ओके. यकृत ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती आपण असा माऊस फिरवला की हे लिव्हर येईल. त्यानंतर याच्यावर फिरवलं की हे लार्ज इंटेस्टाईन येईल, बरोबर आहे. त्यानंतर याच्यावर फिरवलं की या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईन येईल. फक्त क्लिक करायचं नाही, आपल्याला फक्त फिरवायचं आहे वर. फक्त ज्यावेळेस हा कर्सर जाईल त्याच्या वेळेला, तर त्यावेळेला हे स्टमक. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल हे जे आहे हार्ट, बरोबर आहे. ज्यावेळेस त्याच्या बाहेर आपण काढू त्यावेळेस ते निघून जाणार आहे. हे लंग्स आहेत, बरोबर आहे. हा ब्रेन या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल. ब्रेनवरती माऊसची क्लिक केल्यानंतर ब्रेन दिसेल. त्यानंतर लंग्स वर क्लिक केल्यानंतर लंग्स. आणि बाहेर क्लिक करायचं नाही आपल्याला, बाहेर फक्त माऊस. एकही क्लिक आतापर्यंत मी केलेली नाहीये, फक्त याच्यावरच काम चालू आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लिव्हर. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल लार्ज इंटेस्टाईन, त्याला बाहेर काढलो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल हे स्मॉल इंटेस्टाईन. आणि हे जे आहे ते आहे स्टमक, ओके. तर या प्रकारचा टॉपिक आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी शिकायचा आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला हे नक्कीच हा जो हायलायटर इफेक्ट आहे तो बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. बिकॉज दिस इज हिअर व्हॉट वी कॅन से. आज जे आपण शिकणार आहोत त्याचं नाव आहे या ठिकाणी ह्युमन बॉडी पार्ट्स विथ ऑटो हायलायटर इफेक्ट्स, ओके. तर या ठिकाणी ऑटो हायलायटर इफेक्ट म्हणजे काय असतो या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे. ऑटो हायलायटर इफेक्ट इन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, ठीक आहे. ज्यावेळेस मी या ऑटो हायलायटरवर माऊस आणि नासा वरती, तर या ठिकाणी पहिल्यापासून या ठिकाणी लिव्हर, या ठिकाणी याच्या बाहेर काढलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल स्टमक आणि इंटेस्टाईन, ओके. तर या ठिकाणी बघा हा ब्रेन आहे. या ठिकाणी हे आणि ज्यावेळेस आपण हे बाहेर काढू त्यावेळेस याच्यावर नेऊ त्यावेळेस लंग्स. म्हणजे थोडक्यात एका सॉफ्टवेअर पद्धतीने आपण या ठिकाणी हे तयार केलेलं आहे. तर हे तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याकडे एक कोणत्या इमेज मधलं जो जो स्ट्रक्चर तुम्हाला हायलाइट करायचा आहे, ऑटो हायलाइट करायचा आहे, तो ऑटो हायलाइट साठी तुमच्याकडे ती इमेज फक्त एक तुमच्याकडं या ठिकाणी अवेलेबल पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम या ठिकाणी ती जी इमेज आहे ती इमेज या ठिकाणी आपण सर्वप्रथम घेणार आहोत. सो हिअर आय कॅन से दॅट दिस डिव्हाइस मधून ते पिक्चर आपण घेणार आहे. सपोज मी या ठिकाणी ह्युमन बॉडीचं एक जे पिक्चर आहे या ठिकाणी घेतलेलं आहे, तेच या ठिकाणी मी घेतो. फॉर एक्झाम्पल हिअर फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपमध्ये ह्युमन बॉडीचं हे पिक्चर आहे, त्याला मी इन्सर्ट केलं. त्याला मी या ठिकाणी अलाइन सेंटर आणि अलाइन मिडल केलं, बरोबर स्लाइडचे या ठिकाणी मिडल आणि एंटर सेंटर केलेलं आहे, ओके. थोडंसं या ठिकाणी ही जी डायग्राम आहे त्या पद्धतीने ते सेंटरला येतं, तर आपण थोडंसं मॅन्युअली याला सेंटरला आणलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, ज्याही स्ट्रक्चरला तुम्हाला या ठिकाणी हायलाइट करायचं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी लंग्सला हायलाइट करायचं आहे,
तर त्या पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे. सपोज फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण इन्सर्ट करूया, फॉर्मॅट बॅकग्राऊंड करून स्लाइडवरचा आपण बॅकग्राऊंड जो आहे तो अगोदर ब्लॅक करून घेऊया. या स्लाइडवर राईट क्लिक करून या ठिकाणी फॉर्मॅट बॅकग्राऊंड करून ब्लॅक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक इन्सर्ट शेप मध्ये जाऊन या ठिकाणी ते हायलाइटचा एक शेप जो आहे, तो ऑर्गनचा शेप या ठिकाणी या प्रकारच्या या ठिकाणी स्क्रिबल शेपने या ठिकाणी घ्यायचा. याला सिलेक्ट करायचंय तुम्हाला. या ठिकाणी याला सिलेक्ट केलेला आहे. आणि त्यानंतर हा जो लंग्सचा जो शेप आहे त्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी बरोबर त्याच्यावर त्याची जी आउटलाईन आहे या ठिकाणी त्याची आउटलाईन तुम्हाला जस्ट क्लिक करायचं, क्लिक सोडायचं, क्लिक करायचं, क्लिक सोडायचं आहे. आणि या पद्धतीनं करत 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 जे आहे त्या ठिकाणी हा जो शेप आहे तो कम्प्लीट पूर्ण करायचा आहे. आणि याची शेप आउटलाईन आहे ती नो आउटलाईन करायची आहे. आणि याचा जो फिल आहे तो शेप फिल आपण सपोज येलो देऊया, कारण त्यामुळे ते हायलाइट होतं. आणि याची जी ट्रान्सपरन्सी थोडीशी आपण बऱ्यापैकी कमी करूया, जेणेकरून ते या ठिकाणी अशा पद्धतीनं हायलाइट झाल्यासारखं दिसेल. ठीक आहे. त्यानंतर हा जो सेकंड जो या ठिकाणी शेप आहे तो या ठिकाणी आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत, लाईक धिस. आणि या पद्धतीने असं ड्रॉ केल्यानंतर हिअर यू कॅन सी दॅट शेप इज हॅज बीन, या ठिकाणी पूर्ण दोन्ही एंड्स याचे पूर्ण होणे गरजेचे आहे. तुम्हाला जस्ट टेंटेटिव्ह या ठिकाणी आपल्याला जी आउटलाईन असते ती या ठिकाणी पूर्ण करावी लागते. सो इन्सर्ट करूया आपण परत एकदा, या ठिकाणी शेपला जाऊया आणि या ठिकाणी या जस्ट आउटलाईनला जाऊया आपण. आणि ही जी आउटलाईन आहे ती या पद्धतीनं आपण ड्रॉ करूया. ठीक आहे. सो हिअर यू कॅन सी सच टाइप ऑफ वी हॅव कम्प्लिटेड इट्स आउटलाईन. आणि त्याच्यानंतर याची जी आउटलाईन आहे ती या ठिकाणी तुम्हाला नो आउटलाईन करायची आहे. आणि याचा जो शेप फिल आहे तो तुम्हाला येलो करायचा आहे. आणि त्यानंतर इथं याला सिलेक्ट केल्यानंतर फॉर्मॅट शेपमध्ये तुम्हाला या ठिकाणी त्याची ट्रान्सपरन्सी थोडीशी कमी करायची आहे. तर या पद्धतीनं हा बघा या सगळ्या ऑर्गनमध्ये तुम्हाला लंग्स म्हणजे फुफ्फुस या ठिकाणी हायलाइट करायचे आहेत. तर त्या पद्धतीने इथं हायलाइट होत आहेत. सो हिअर प्रत्येक ऑर्गन म्हणजे 7 ऑर्गन्स मी तुम्हाला हायलाइट करून पाठीमागं डेमो पीपीटी मध्ये दाखवलेले आहेत. त्या पद्धतीनं आता सपोज हायलाइट याला याच्यावर क्लिक केल्यानंतर क्लिक न करता फक्त माऊसचा या ठिकाणी कर्सर या ठिकाणी फिरवल्यानंतर ते बरोबर हायलाइट झालं पाहिजे असं आपल्याला करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, याला डुप्लिकेट स्लाइड करायचं आहे. डुप्लिकेट स्लाइड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल की सेम स्लाइड आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला पहिल्या स्लाइडवरती जायचं आहे आणि पहिल्या स्लाइडवरती गेल्यानंतर कोणताही एक फुफ्फुस असा भाग सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला इन्सर्ट मध्ये जायचं आहे आणि त्यानंतर ऍक्शन मध्ये जायचं आहे. ऍक्शन मध्ये गेल्यानंतर माऊस क्लिकला नाही जायचं, आपल्याला माऊस ओव्हरला जायचं आहे. माऊस ओव्हरला गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ते 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर स्लाइड ऑप्शनला जायचं आहे. स्लाइड ऑप्शनला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 नंबरची स्लाइड सिलेक्ट करायची आहे आणि ओके करायचं आहे. आणि या ठिकाणी हायलाइट वेन माऊस ओव्हर लिहिलेलं आहे त्यालाही या ठिकाणी टिक करायचं आहे. म्हणजे छोट्या छोट्या कोपऱ्यातले फंक्शन्स ज्यावेळेस तुम्ही यूज करू लागाल तर खरोखरच हे अध्यापनासाठी एक खूप चांगलं टूल आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, म्हणजेच त्याला म्हणतो आपण पीपीटी. इज इट क्लिअर? यानंतर याला आपण ओके करूया. ओके केल्यानंतर या ठिकाणी आपण जस्ट चेक करूया की या ठिकाणी बघा ज्यावेळेस आपण यावरती जाऊ त्यावेळेस आता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही कलर सेम असल्यामुळे ते समजणार नाही, परंतु सेकंड स्लाइडवरती ते जातं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यानंतर याला आपण काय दिलेलं आहे इन्सर्ट आणि ऍक्शन मध्ये या ठिकाणी माऊस ओव्हर मध्ये सेकंड स्लाइडची या ठिकाणी लिंक दिलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो आहे ओके कलर ठीक आहे, तर याला तुम्हाला नो फिल करायचं या ठिकाणी नो फिल. आणि या ठिकाणी यालाही तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे शेप फिल लिहिलेलं आहे इथं, तर त्याला नो फिल करायचं आहे. ओके नाव वी कॅन सी नाव इट इज क्लिअरर. फक्त आपल्याला ह्युमन बॉडीचं या ठिकाणी एक स्लाइड ह्युमन बॉडीचं पिक्चर ज्या ठिकाणी तुम्हाला आलेलं दिसत आहे. ज्यावेळेस मी माऊस याच्यावरती फिरवेन या ठिकाणी बघा या ठिकाणी ट्रान्झिशन मध्ये जाऊन फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मॉर्फ ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे. आणि यू कॅन इव्हन ऍडजस्ट हिअर 1.25 or 1 सेकंड हिअर लाईक धिस. आणि ह्या पहिल्या स्लाइडला तुम्हाला फेड इफेक्ट असं द्यायचा आहे. इज इट क्लिअर? सो यानंतर आपण चेक करू या ठिकाणी बघा या पद्धतीने इथं आलेलं आहे. आणि याच्यावरती माऊस नेल्यानंतर ते लंग्स जे आहे ते हायलाइट झालेले या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. बरोबर आहे. परंतु बाहेर गेल्यानंतर बाहेर गेल्यानंतर जे आहे म्हणजे याच्यावरून दुसरीकडे आपल्याला जात असताना हे हायलाइट निघून गेलं पाहिजे. ओके ज्यावेळेस आपण बाहेर ज्यावेळेस जाऊया त्यासाठी काय करायचं, तुम्हाला सेकंड स्लाइडवरती तुम्हाला यायचं आहे. आणि सेकंड स्लाइडवरती आल्यानंतर तुम्हाला इन्सर्ट मध्ये जायचं आहे आणि हा जो एक रेक्टँगल आहे
तो एक रेक्टँगल या पद्धतीने इथून असा ड्रॉ करायचा आहे पूर्ण कंप्लीट सेकंड स्लाइड वरती. आणि या ठिकाणी याची आउटलाईन तुम्हाला नो आउटलाईन करायची आहे. आणि त्यानंतर हा जो काही रेक्टँगल आहे तो रेक्टँगल तुम्हाला या ठिकाणी एक स्टेप पाठीमागं तुम्हाला फक्त टाकायचं आहे. सो आय कॅन से हिअर शेप फॉर्मॅटमध्ये मी जाईन आणि या ठिकाणी सेंड फॉरवर्ड आणि सेंड बॅकवर्ड आणि सेंड बॅक लिहिलेलं आहे, तर त्या ठिकाणी मी सेंड बॅकवर्ड करेन. हे स्ट्रक्चर वर येईल आणि अजून एक सेंड बॅकवर्ड करेन, तर हे फक्त लंग्स जे आपण हायलाइट केलेले होते ते फक्त बॅक या ठिकाणी वर आलेले आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी हा जो रेक्टँगल आहे त्या रेक्टँगलला आपण काय करूया, शेप फिल आणि या ठिकाणी नो फिल करूया. ठीक आहे. आणि हे तुम्ही नंतरही करू शकता, तर मी अंडू करतो. फक्त तुम्हाला समजावं म्हणून या ठिकाणी काय करतो, हा जो रेक्टँगल आहे तर रेक्टँगलला मी सिलेक्शन मध्ये ठेवलेला आहे. आणि त्यानंतर मी इन्सर्ट मध्ये जात आहे. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर मी ऍक्शन मध्ये जात आहे. ऍक्शन मध्ये गेल्यानंतर मी परत या ठिकाणी सेकंड ऑप्शन हा सिलेक्ट करत आहे. माऊस ओव्हर मध्ये सिलेक्ट करत आहे आणि नेक्स्ट स्लाइडच्या जागी या ठिकाणी स्लाइड नंबर त्याला मी देत आहे, स्लाइड नंबर 1. ओके, तर ओके करत आहे. आणि या ठिकाणी हायलाइट वेन माऊस ओव्हर आणि ओव्हर करतो, म्हणजे ओके करतो. त्यानंतर आपण पहिल्यापासून चेक करू या ठिकाणी. आता या रेक्टँगलला आपण काय करू, या ठिकाणी शेप फिल मध्ये शेप फॉर्मॅटमध्ये जाऊन शेप फिल मध्ये आपल्याला नो फिल करायचं आहे. तर पहिल्या स्लाइडवर जाऊया परत एकदा. आणि आता बाहेरून मी या ठिकाणी लंग्सच्या ठिकाणी येतो. तर बघा लंग्स हायलाइट झाले आणि बाहेर गेल्यानंतर या ठिकाणी ते हे झाले. ओके, म्हणजे या ठिकाणी नॉन हायलाइटेड झाले. याच्यावर गेलो परत हायलाइट झाले, बाहेर गेलो नॉन हायलाइट झाले, याच्यावर गेलो हायलाइट झाले, याच्यावर गेलो नॉन हायलाइट झाले, याच्यावर गेलो हायलाइट झाले, याच्यावर गेलो नॉन हायलाइट झाले, याच्यावर गेलो हायलाइट झाले, बाहेर गेलो नॉन हायलाइट झाले. तर या पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी सर्व ऑर्गनसाठी आपल्याला अशा पद्धतीनं हळूहळू या ठिकाणी करत राहायचं असतं. ओके, तर हा जो भाग आहे तुम्हाला अजून एक ऑर्गनसाठी लगेच करून दाखवतो. सपोज ब्रेनसाठी तुम्हाला करायचं आहे, तर पहिल्या स्लाइडवर जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे, शेपमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर या ड्रिबल शेपला जायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर या ठिकाणी याचा हा जो ब्रेनची जस्ट आउटलाईन आहे या ठिकाणी पहिल्या स्लाइडवरती तुम्हाला काय करायची आहे, ही आउटलाईन या ठिकाणी अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे. शेप आउटलाईन तुम्हाला नो आउटलाईन करायची आहे. आणि या ठिकाणी शेप फिल जो आहे तो तुम्हाला येलो शेप फिल द्यायचा आहे. आणि शेप फिल दिल्यानंतर या ठिकाणी त्याची ट्रान्सपरन्सी थोडीशी या ठिकाणी कमी करायची आहे. या ठिकाणी कमी केल्यानंतर या ठिकाणी पहा या पद्धतीने अजून कमी केलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, हा बऱ्यापैकी तो ब्रेन दिसावा त्यासाठी 50% पर्यंत आपण थोडीशी या ठिकाणी देऊ शकतो. त्या ऑर्गनच्या जे काही त्याचा कलर आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर आपण काय करूया, या ठिकाणी बघा डुप्लिकेट स्लाइड करूया. डुप्लिकेट स्लाइड केल्यानंतर याला 3 नंबरला ठेवूया. आणि त्यानंतर आपल्याला या शेपला जायचं आहे आणि इन्सर्ट मध्ये जाऊन या ठिकाणी ऍक्शनला जायचं आहे. आणि त्यानंतर माऊस ओव्हरला जायचं आहे आणि हायपरलिंक 2 ला जायचं आहे. आणि यावेळेस आपल्याला स्लाइड नंबर द्यायचे 3 नंबर आणि ओके करायचं आहे. आणि त्यानंतर हायलाइट व्हेन माऊस ओव्हर या ठिकाणी याला क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. राईट. आणि त्याच्यानंतर 3 नंबरला हे जाईल, परंतु 3 नंबरवरून परत या ठिकाणी पाठीमागं केल्यानंतर हे जे आहे पहिल्या स्लाइडवरती जावं त्यासाठी आपल्याला परत एकदा काय करायचं, इन्सर्ट मध्ये जायचं आहे आपल्याला. आणि इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर शेप मध्ये जायचं आहे आणि हा एक मोठा रेक्टँगल असा पूर्ण स्लाइडवर कंटिन्यू कट टू कट या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, शेप आउटलाईन नो आउटलाईन करायचं आहे आणि पूर्ण स्लाइडवर याला ऑक्युपाय करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याला एकदा सेंड टू बॅक करायचं आहे. राईट क्लिक करून सुद्धा करू शकता. सेंड टू बॅक न करता त्या ठिकाणी पुढे ऑप्शन असतो सेंड बॅकवर्ड. सेंड बॅकवर्ड केल्यानंतर हा जो हायलाइटेड शेप आहे तो फक्त वर असा दिसला पाहिजे. त्यानंतर या रेक्टँगलला तुम्हाला काय करायचं आहे, शेप फॉर्मॅटमध्ये जाऊन या ठिकाणी शेप फिल मध्ये या ठिकाणी नो फिल करायचं आहे. ओके. आणि हा सिलेक्टेड जर असेल रेक्टँगल तर त्याला इन्सर्ट मध्ये जाऊन, म्हणजे हा बघा हा रेक्टँगल मी सिलेक्ट केलेला आहे, बरोबर आहे. हा रेक्टँगल मी सिलेक्ट केलेला आहे ज्याचा शेप फिल आपण काढलेला आहे. त्याच्या इन्सर्ट मध्ये जाऊन ऍक्शन मध्ये जायचं आहे आणि माऊस ओव्हरला जाऊन हायपरलिंक 2 ला जायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला स्लाइड ऑप्शनला जायचं आहे. आणि स्लाइड ऑप्शनला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट स्लाइड या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि ओके करा. आणि हायलाइट वेन माऊस ओव्हर या ऑप्शनला इथे सिलेक्ट करा आणि या ठिकाणी परत ओके करा. ठीक आहे. तर आता पाहूया. आणि हा जो पहिल्या स्लाइडवरचा जो काही ब्रेनचा हा जो कलर आहे, ठीक आहे, तो या ठिकाणी तुम्हाला शेप फॉर्मॅटमध्ये जाऊन नो फिल करायचा आहे. नो फिल करायचा आहे अशा पद्धतीनं याला सिलेक्ट करा आणि या ठिकाणी नो फिल करा. नो फिल केल्यानंतर आता बघूया पहिल्यापासून आपण या ठिकाणी या स्लाइडला जाऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल ज्यावेळेस मी याला क्लिक करेन तर त्यावेळेस ब्रेन हायलाइट झाला आणि बाहेर क्लिक केल्यावर तो हायलाइट निघून गेला. त्यानंतर मी लंग्स कडे आलो, तो हायलाइट झाला. बाहेर फिरवला, माऊसला क्लिक करत नाहीये मी, तर फक्त बाहेर नेला
तर तो अनहायलाइटेड झाला, त्याच्यावर नेला तर तो हायलाइटेड झाला, परत बाहेर नेला तर अनहायलाइटेड झाला, ब्रेनवर नेलं तर तो हायलाइट झाला. बरोबर आहे. तर हा ब्रेन आहे, नंतर हे लंग्स आहे. हे थोडंसं तुम्ही या ठिकाणी त्या त्या स्लाइडवर सुंदर असा एक फॉन्ट देऊन त्याचे लेबलिंग सुद्धा करू शकता. त्यासाठी आपण इन्सर्ट मध्ये जाऊया, शेप्स मध्ये जाऊया आणि या ठिकाणी या रेक्टँगलला या ठिकाणी ड्रॉ करूया. याला दिसण्यासाठी थोडंसं कम्प्लिटली व्हाईट करूया. त्यानंतर इन्सर्ट मध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करूया. टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी बाहेरच्या बाजूला या ठिकाणी असं इन्सर्ट करूया आपण. आणि या ठिकाणी याला कलर आपण देऊया व्हाईट. ओके. आणि या ठिकाणी याला टाकूया नाव इथं, दॅट इज लंग सपोज, लंग्स. ओके. लंग्स असं टाकल्यानंतर या ठिकाणी याला आपण नेऊया, स्लाइडवर आणूया. आणि त्या ठिकाणी हा जो लंग्स आहे त्यासाठी आपण एक फॉन्ट वापरतोय खास. त्याला थोडंसं आपण मोठं करूया बऱ्यापैकी, चांगला दिसेल असं. आणि फक्त आउटलाईन त्याची दिसावी लंग्स या शब्दाची, त्यासाठी एनिमेलिया नावाचा फॉन्ट आपण वापरतो या ठिकाणी, एनिमेलिया. ओके. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल एनिमेलिया हा जो फॉन्ट आहे तो या ठिकाणी एनिमेलिया हा फॉन्ट आहे. लंग्स थोडासा या ठिकाणी अशा प्रकारचा सुंदर असा हा फॉन्ट या ठिकाणी दिसतो. बरोबर या ठिकाणी वाजलेले आहेत. तर हा ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे. ओके. तर हा टॉपिक आपल्या ठिकाणी कम्प्लीट होत आहे. परंतु या ठिकाणी मी हार्ट सॉरी ब्रेनचा जो आहे ब्रेनचा या ठिकाणी यालाही या ठिकाणी थोडंसं लेबल करतो, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजेल की हे ऑटोमॅटिक जे आहे कशा पद्धतीने येणार आहे. ओके. सो हिअर आय कॅन शो यू दॅट धिस इज हिअर द ब्रेन. ओके. त्यानंतर बाहेर क्लिक केलं हे निघून जाईल. त्यानंतर दिस इज द लंग्स. ओके. हे बाहेर जाईल. हे बघा दोनच या ठिकाणी स्लाइड मधला खेळ आहे सगळा, 2 ते 3 स्लाइड मध्ये हे सगळे मी या ठिकाणी काय केलेलं आहे अशा पद्धतीनं हायलाइटेड. हा जो ऑटो हायलाइट ऑटोमॅटिक हायलाइट होतं, फक्त माऊसचा कर्सर त्यावरती नेल्यानंतर ते हायलाइट होतं आणि ते स्ट्रक्चर समजायला ते सोपं होतं. असे तुम्ही एखाद्या हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृतीवरती काम करत आहात आणि त्या त्या ठिकाणी तुम्ही दाखवत आहात की हे त्यांचं घर होतं, हे त्यांचं बाथरूम होतं, हे त्यांचं खेळायची जागा होती, हे त्यांची काम करण्याची जागा होती. तर अशी वेगवेगळ्या जागा तुम्ही हायलाइट करू शकता. तर हा ऑटो हायलाइटर इफेक्ट बहुउपयोगी आहे. त्याचा वापर तुम्ही कसा कराल या ठिकाणी त्याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. तुर्तास या ठिकाणी मी इथेच थांबत आहे आणि तुम्हाला अशा प्रकारची पूर्ण निर्मिती मी जी या ठिकाणी हायलायटर इफेक्ट मध्ये जे दाखवलेले आहे सुरुवातीच्या डेमो मध्ये ते परत एकदा दाखवतो. या ठिकाणी बघा, याला क्लिक केल्यानंतर हे ब्रेन आलं, बाहेर क्लिक या ठिकाणी केल्यानंतर हे ब्रेन नाव निघून गेलं. त्यानंतर हे लंग्सला आलं, त्याला बाहेर क्लिक केल्यानंतर हे निघून गेलं. त्यानंतर आपल्याला हे लंग्स वरती न जाता या ठिकाणी तुम्हाला कशावरती जायचं आहे, हे बघा लंग्स वरती न जाता तुम्हाला या ठिकाणी लिव्हर वरती जायचं आहे. लिव्हर वरती गेला त्यानंतर हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टमक वरती जायचं आहे. फक्त एकही क्लिक न करता तुम्ही पूर्ण पाठ घेऊ शकता. त्या विद्यार्थ्यांना आपण मुख्य अवयवांची ओळख सुद्धा या ठिकाणी घडवू शकतो. ठीक आहे. आता यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या सेशनमध्ये लगेच होणाऱ्या 100 पेक्षा जास्त AI टूल्स इन वन आणि वन जेमिनी AI अल्ट्रा. त्याच्यामध्ये 25,000 पेक्षा जास्त 25,000 क्रेडिट्स आहेत एका अकाउंटमध्ये. आणि एनवॅटो या तिन्ही बद्दल आपण बोलणार आहोत. पीपीटीचं सेशन या ठिकाणी इथे संपत आहे. तरी सर्वांची या ठिकाणी मी प्रश्नोत्तरासाठीचा जो सेशन असणार आहे जो नॉन रेकॉर्डेड असेल त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत, तुम्ही तुमचे प्रश्न विचारावीत अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि इथेच या ठिकाणी हा आपल्या पहिल्या दिवसाचा पहिला सेशन 15 मिनिटांचा 15 ते 20 मिनिटांचा सेशन जो आपण कोर्समध्ये असंच राबवत असतो त्याची अगोदरच रेकॉर्डिंग होते, तरी हे लाईव्ह मध्ये मी रेकॉर्डिंग केलेली आहे. हे तुम्हाला सर्वांना फुल कोर्समध्ये येण्यासाठी सुचवून आणि या सगळ्या टूल्सचा जे तुम्हाला मी देणार आहे त्या टूल्सचा या ठिकाणी तुम्हाला वापर करण्यासाठी आपल्याला पुढचा सेशन तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत अटेंड करावा. 15च मिनिट असणार आहे. ते 300 याचा परिचय मी आज करून देणार आहे आणि याचं प्रॅक्टिकल जे आहे ते उद्याच्या सेशनमध्ये इंटरेस्टिंग असं सेशनमध्ये मी दाखवणार आहे. तर त्याचं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्बा खैर, शुभ रात्री, गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र.